नमस्कार, पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्याचा टूटी फ्रूटी केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत। बेकरीमधून आणलेला जो केक असतो तो जितका सॉफ्ट आणि स्पंजी असतो त्याच पद्धतीचा केक आज आपण घरच्या घरी योग्य प्रमाणामध्ये तयार करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे योग्य प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, त्यामुळे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाहीये आणि हा केक एकदा बनवला ना तर घरातील प्रत्येकालाच मनसोक्त खाता येईल इतका हा केक तयार होतो। तर हा केक कसा तयार करायचा ते बघूया। त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मेजरिंग कपाने मोजून 1 कप एवढी साखर घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही एका वाटीच्या किंवा मेजरिंग कपाच्या प्रमाणाने हे सगळं प्रमाण घेऊ शकता। तर इथे आपण त्याच कपाने मोजून 1 कप एवढं दही घेतलेलं आहे। दही घेताना शक्यतो आंबट दही अजिबात वापरू नका। त्याच कपाने मोजून पाऊण कप एवढं आपण तेल घेतलेलं आहे। तर ह्या तेलाला कोणत्याही प्रकारचा वास नसेल असं तेल वापरायचं, शक्यतो राईचं तेल अजिबात वापरू नका। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सर मधनं फिरवून घ्यायचं आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊया। आता ज्या कपाने मोजून आपण इतर साहित्य घेतलेलं होतं त्याच कपाने मोजून मी 2 कप एवढा रवा घेणार आहे। तर रवा घेताना अगदी बारीक असा रवा घ्यायचा। जाड रवा घेतला तर जाड रव्यामुळे हा जो केक आहे तो मिळून येत नाही। मीडियम साईजचा रवा जरी असेल तरीही त्याला मिक्सर मधनं एकदा फिरवून घ्यायचं आणि त्यानंतरच हा रवा वापरायचा आहे। तर हा आपण 2 कप रवा घेतलाय, त्यासाठी त्याच कपाने मोजून 1 कप एवढा आपण मैदा घेतलेला आहे। तर मैदा घेताना हा सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, एखाद मिनिट याला छान असं मिक्स करून घ्यायचं। आता 15 ते 20 मिनिटांसाठी आपण ह्याला झाकून असंच ठेवणार आहोत, ज्यामुळे ह्याच्यातील जो रवा आहे तो छान फुलून येईल। तर 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला रवा इथे छान फुललेला आहे आणि बॅटर सुद्धा थोडंसं घट्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये ऑरेंज फूड कलर 1 चमचा घालणार आहोत आणि 1 चमचा इथे मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे। फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल, पण यामुळे केकला कलर खूप छान येतो। आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे अर्धा कप दूध मी इथे घेतलेलं आहे। त्याच्यातील अगदी थोडंसं दूध मी ह्यामध्ये घालते आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। इथे आपल्याला कन्सिस्टन्सी चेक करत आपण दूध घालणार आहोत। तर आणखीन 2 चमचे यामध्ये मी दूध घातलेलं आहे। तर अर्ध्या कपातलं पाव कप दूध मला इथे लागलेलं आहे। तर रबर कन्सिस्टन्सीमध्ये आलं की आपल्याला हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं असं समजायचं। तर इथे मी टूटी फ्रूटी घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे मैदा घालून घेतलेला आहे। मैदा टूटी फ्रूटीला छान असा कोट करून घ्यायचा। हे मिश्रण आपण ज्यावेळेस केकच्या बॅटरमध्ये घालतो त्यावेळेस केक तयार होत असताना टूटी फ्रूटी खाली जाऊन तळाला बसते, त्यामुळे या पद्धतीने त्याला मैद्याने कोट करून घ्यायचं। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तयार केलेल्या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालण्या अगोदर कढई आपल्याला गॅसवरती प्रीहीट करायला मी ठेवून दिलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा आपल्याला अर्धा चमचाच घालायचा आहे, त्यापेक्षा जास्त घालायचा नाहीये। आणि हा सोडा घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढं दूध घालून घ्यायचं, म्हणजे हा जो सोडा आहे तो छान ॲक्टिवेट होतो। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। एखाद मिनिट ह्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस केल्यानंतर लगेचच आपल्याला केक टिनमध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे आणि बेक करायला ठेवायचा आहे। कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती, त्याच वेळेस आपल्याला केक टिन सुद्धा तयार करून घ्यायचा होता, पण हा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून कट झालेला होता, त्यामुळे मी दाखवता आलं नाहीये। केक टिनला तेल लावून घ्यायचं, त्यामध्ये बटर पेपर घालून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं। थोडंसं वरती अंतर ठेवायचं आणि ह्याला टॅप करून घ्यायचं। यावरती आपण थोडीशी टूटी फ्रूटी घालून घेऊया, म्हणजे केक बेक झाल्यानंतर छान दिसतो। प्रीहीट करायला ठेवलेल्या कढईमध्ये आता आपण एक स्टँड ठेवलेला आहे। या स्टँडची उंची जर खूप जास्त असेल तर केक व्यवस्थित बेक होत नाही, त्यामुळे जर हा स्टँड खूप उंच असेल तर तुम्ही त्याला पलटी करून त्यामध्ये केक ठेवून घ्या। केक व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि त्यावरती अगदी व्यवस्थित काठानं बंद झाकण असं ठेवायचं, म्हणजे ज्यातून वाफ बाहेर जाणार नाही असं आपण झाकण यावरती ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 40 मिनिटं हा केक छान बेक होऊन द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 40 मिनिटांनंतर केक अगदी मस्त असा ह्याला ब्राऊन कलर आलेला आहे। केक शिजला आहे की नाही यासाठी टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने हा केक चेक करून पाहायचा। टूथपिकला बॅटर चिकटलेलं नाही म्हणजे आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। हा केक आता आपण थंड करण्यासाठी खाली काढून घेऊया आणि त्यावरती एखादा कपडा झाकून घ्यायचा, म्हणजे हा केक अगदी सॉफ्ट तयार होतो। आता इथं केक सुद्धा थंड झालेला आहे। हा केक आपण आता या ताटामध्ये ह्या पद्धतीने पलटी करून घेऊया। वरून असं टॅप करायचं आणि अलगद असा केक टिन काढून घ्यायचा। यावरती आपण जो बटर पेपर लावलेला होता त्यामुळे केक अजिबात खाली चिटकत नाही। आता हा जो बटर पेपर आहे तो अलगद काढून घ्यायचा।
केकला खूप छान असा कलर आलेला आहे आणि केकसुद्धा तितका सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे। हा केक आता आपण सरळ करून घेऊया आणि ह्याला आता आपण कट करून घेणार आहोत। केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय केकला अजिबात कट करायचं नाही, नाहीतर मग केकचे तुकडे पडतात। तर इथे आपला केक अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा सॉफ्ट आणि स्पंजी आपला इथे केक तयार झालेला आहे। राहिलेल्या बॅटरपासून मी दुसरा केकसुद्धा तयार करून घेतलेला होता। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन नक्की दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपी लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।